प्रेमापोटी आपण उपस्थित असलेले सर्व माझे सुहृद म्हणेन, माझे बंधू पण आलेले आहेत, नारायण घाणेकर दत्तबस, तर आपण हात करू हे का नारायण घाणेकर माझे मोठे बंधू आहेत, ते आलेत. रुचा आलेली इथे. नावं घ्यायची म्हटलं तर वेळ खूप जाईल, म्हणून आपण सगळेच मला विशेष म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या शाळेत मला प्रेरणा मिळाली त्याची म्हणजे 5वीत असताना 65 साली मी पहिल्यांदा जेव्हा दोस्तीमधली गाणी म्हटली आणि त्या गाण्याला माझ्या टाळ्या देणारे जे मित्र आहेत आज समोर माझ्या उभे आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या त्या प्रेरणेतून अजूनही माझ्या कानामध्ये तो टाळ्यांचा आवाज माझ्या कानामध्ये नेला जातो आणि त्या बळावरती मी 4 पावलं जरा पुढे जाऊ शकलो नाही. सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम हे जे काही संस्कार माझ्यावरती झालेत, आत्ता आपण मानपत्रामध्ये तर सगळा त्यांनी उल्लेख केलाच आहे, तर हे सर्वजण समाजात संस्कार करत असतो. आणि मग मी असं म्हणेन की ही जी या ज्या गोष्टी घडत असतात, मग सन्मान असतील, मान सन्मान किंवा स्नेह जोडला जातो, चांगल्या घटना घडत असतात, तर ह्या आपल्या भौतिक वैश्विक शक्ती असते, त्या वैश्विक शक्तीमुळे सगळं घडत असतं. म्हणजे आता ज्याला म्हणतात किंवा ह्या करता करता तो आहे, आपल्या हातामध्ये काही नाही, इदम नमम आपण नेहमी असं म्हणतो. त्यामुळे कार्य पार पडत असताना सुद्धा वैश्विक शक्ती काम करत असते, त्यामुळे आजची घटना ही घडते. आणि म्हणून मला मिळणार जी उपाधी आहे, विश्वगुरु जी उपाधी मला मिळाली आहे, ती मी या वैश्विक शक्तीला मी समर्पित करत आहे. कारण त्यामुळे आपण सर्वजण, एक राजकुमारचा मला एक डायलॉग आठवला, त्याने एका सिनेमामध्ये तो विलन होता, त्यात त्याने डायलॉग असा, त्यात म्हणजे अहंकाराची ती रोल त्याला तो दिला होता व्यक्त करण्याचा, की तो म्हणायचा की हमसे जमाना है, जमाने से हम नहीं. पण इथं मी उलट म्हणेन की जमान्यामुळे मी आहे, माझ्यामुळे जमाना नाही. आणि हे सगळे संस्कार हे आपल्यामुळेच झालेत, की केवळ असं नाही आहे की अहम ब्रह्मास्मी वगैरे असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. तर तुमच्या सगळ्यांमुळेच माझ्यावरती हे सगळे संस्कार आले आहेत, किंवा कुठल्या प्रकारचा अहंकार मनामध्ये येता कामा नये. षडविकार आहेत ते गळून पडले गेले पाहिजेत. म्हणजे वेद, उपनिषद, रामायण, महाभारत किंवा भारतीय अध्यात्म याचं सगळं सार असंच आहे की शरीर आणि मनाचं अंतर्बाह्य शुद्धीकरण करणं. पण अजूनही ते काम चालू आहे, ते शेवटपर्यंत चालू राहणार आहे. ते या आयुष्यात तरी पूर्ण होणं मला वाटतं अवघड वाटतं. आणि मगाशी त्यांनी जे सांगितलं की म्हणजे मी विश्वजोड अभियान करतो, तर याच्यामध्ये मागे एका मुलाखतीमध्ये एकाने मला विचारलं होतं संवादकांनी, की तुम्हाला जर समजा वर मिळाला, देवाने तुम्हाला वर दिला की माग तुला काय वर मागायचं आहे ते, तर तुम्ही काय मागाल? तर मी सांगेन की मला मोक्ष नको, मला अमरत्व पाहिजे. कारण आज दुनियेमध्ये पाहतो अनेकांच्या डोळ्यातले अश्रू असतात, त्या अश्रू पुसण्याचं भाग्य आपल्याला लावावं. आणि याच्यामध्ये मी जे विश्वजोड अभियान केलं याचा अभिनवेशाने सांगा नाही, फक्त तुम्ही आपली मंडळी म्हणून मी तुमच्याजवळ मी ते व्यक्त करतोय की काही अगदी रुग्ण म्हणजे कॅन्सरसारखा आज मोठा आजार झालेला, ब्रेन स्ट्रोक झालेले काही मित्र, तर अशांच्याकडे मी स्वतःहून जाऊन आणि मी आपल्या मित्रमंडळीला पण सांगतो, असं जर कोणी हे असेल, रुग्ण असेल, तर त्याच्याकडे मी निरपेक्ष भावने जाऊन त्याचं 2 तास मी मनोरंजन करतो. मध्यंतरी असंच एक संघाचा एक कार्यकर्ता, त्याला ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि खूप अजून त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही. तर त्याला म्हटलं दिवसभर काय करतो? म्हणून मी जुने गाणे ऐकतो, तर गाणं हा माझा जीव की प्राण आहे. मग त्याला म्हटलं तू घरी असतोस, घरी तुम्ही या ना म्हणे केव्हाही घरी, 2 तास मी त्याचं मी गाणं म्हणण्याचं मला भाग्य मिळालं. जे आपल्याकडे ते दुसऱ्याला देता आलं पाहिजे. आणि हे सुद्धा या सगळ्या भारतीय अध्यात्माकडनं हे कळलं की दुसऱ्याकडनं आपल्याला काय मिळण्यापेक्षा मी दुसऱ्याला काय देऊ शकेल. आणि म्हणून या संबंध विश्वजोड अभियानामध्ये म्हणजे माझं एक पत्रक असायचं, आत्ता ज्यांनी जे सगळे सांगितलं मी काय काय त्याच्यामध्ये संदेश दिले, तर ते नुसते संदेश दिले नाही त्याच्यामध्ये, तर ते देताना सहीवरनं स्वभाव करणं, स्वभाव सांगणं, नंतर फेस रिडिंग म्हणा, गाणी म्हणून दाखवणं, शिववादन करणं, या प्रकारचे काम करतो. आणि त्या ह्याच्यात करता इतका आनंद मिळतो. आणि कधी कधी आपोआप जे आपल्याला हे तो करता परमेश्वर तो बुद्धी देतो मला. मग एक 2च फक्त उदाहरण देतो मी थांबणार, कारण आपल्याला नवदोषीदारांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तर तुळशीबागेमध्ये एक टीम होती अशी, आणि 20-22 वर्षी सगळी तरुण मुली होती, आणि ते फोटो काढत होते ठिकठिकाणी. म्हटलं तुम्ही काय करताय? म्हणे आम्हाला रिसर्च दिला आहे की आता नवीन जुने वाडे पाडून जे काही नवीन कन्स्ट्रक्शन केलं होतं त्याचं ते काम चालू होतं. मग त्यांना म्हटलं थांबा, म्हटलं मी आलोच, म्हटलं कारण घराजवळच होतं. म्हटलं तुम्ही किती वेळात? म्हणे अर्धा तासात. घरी गेलो आणि ते लाभ इंटरनॅशनल अवॉर्डची सगळी सर्टिफिकेट ती घेऊन आलो. पोतडीमध्ये कायम असतात. आज पण सकाळी मी ते कार्यक्रम केला होतो, चालता बोलता हिंडता फिरता कार्यक्रम, काही जणांना ते दिले. आणि मग सगळ्यांना देऊन झाल्यानंतर एक हे मुलगी होती, नुकतं लग्न झालं होतं तिचं, आणि ती प्रेग्नंट होती, 6-7 महिना असेल काहीतरी साधारणपणे, अंदाज नाही मला.
तर तिला मी एक दिलं सर्टिफिकेट आणि दुसरं पण सर्टिफिकेट मी तिला दिलं. ती म्हणे काका म्हणे मला एक दिलं की दुसरं कशाला. म्हटलं तुझं जे बाळ जन्माला येणार आहे ना ते बाळ हसरं व्हावं आणि हास्य अभिनेता म्हणून ते जन्माला यावं त्याआधी मी तिला ते दिलं. आपण बालाजी तांबेकर यांच्यात ना गर्भधारणाचे संस्कार वगैरे शब्द आपण वाचतो पुस्तक. मी पुस्तक गुरु असतात त्यातनंच काही प्रेरणा मिळते. मग आपण काय करू शकतो तर अशा स्त्रीला जर आपण तिला जर आपण असं सर्टिफिकेट दिलं आणि मग त्याचे व्हायब्रेशन ज्याला म्हणतात की ते व्हायब्रेशन्स मिळत राहतात. नंतर गुरुचरित्रामध्ये मला वाटतं रुद्राध्याय म्हणून एक आहे तर त्याच्यामध्ये एक संदर्भ असा दिला ती एक प्रार्थना आहे. ती प्रार्थना काय आहे की मला आपल्या जे जे काही अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवाकडून सत्कर्म हे घडलं जावं आणि म्हणून हात आहेत आपल्याला दुसऱ्याला देण्यासाठी आहेत. डोळे जे आहेत ते डोळ्यांनी म्हणजे या विश्वातलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य पाहणं त्याच्यापासून प्रेरणा घेणं पाय आपण स्वतःच्या पायावरती भक्कम राहावं. तर त्यासाठीच मी या सगळ्या गोष्टी करत असतो आणि अनेक क्षेत्राचे अनुभव असल्यामुळे आता आजचा कार्यक्रम आहे तेव्हा सर मंडळी मला म्हणाली सर म्हणे तुम्हीच तारीख काढून द्या. आज 7 डिसेंबर आहे रविगुरूचा शुभयोग आहे. कार्यक्रम हा नक्की होणार याची मला खात्री होती आणि आत्तापर्यंत काढलेल्या तारखा त्या कधीच चुकल्या नाही. जे जे विश्वविक्रम केले त्याच्या तारखासुद्धा कुठेही चुकलेल्या नाहीत. तर त्या पद्धतीनं संबंध माझं कार्य चालू आहे आणि तळागाळापर्यंत जाऊन पार झोपडपट्टीपर्यंत जाऊन तिथे मी काम केलेलं आहे. 2003ला माझी बायपास झाली आणि त्यानंतर अनेक वेळा हा हृदयविकाराचा त्रास झाला पण मी माझं काम कधी थांबवलं नाही. अनेक स्पीड ब्रेकर्स त्याच्यामध्ये आलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये मी ICU मध्ये कार्यक्रम केलेला आहे. ऑक्सिजन मला लावला होता मग सांगायला हरकत नाही. ऑक्सिजन लावलं होतं आणि मला 72 तासाची मुदत होती आणि कोपऱ्यामध्ये 2 सिस्टर्स उभ्या होत्या आणि त्यातली एक सिस्टर माझ्याकडे बघत तिला दुसऱ्या मैत्रिणीने म्हणाली तिला वाटलं मला झोप लागली असेल. ती म्हणजे अगं बाई गं हा तर बाबा म्हणे हात बघतो. तर दुसरी जी सिस्टर होती तिला म्हणे रे गं बाई अगं ते कधी फटकन मरेल सांगतात नाही. आणि मग म्हटलं ये इकडे तुला हात दाखवायचा का. तिला बोलवलं. मला 72 तासाची मुदत होती. मग तिचा मी हात पाळून तिला सांगितलं तुला लग्न करायचंय म्हणाली. तिला 6 महिन्याच्यात तुझं लग्न होईल. एखादा काय म्हणे की जाऊ द्या इथं आपलं जीव वाचवायचं का दुसऱ्याचं बघत बसायचं. तिला मी त्यामुळे मला तो आनंद हा देता आला. अशा प्रकारचे अनेक गोष्टी या अशा खूप सांगण्यासारख्या. वेळ थोडा आहे परंतु आपण सगळेजण आहात म्हणून ये आणि इदम न मम हे आपल्यामुळे सर्वांच्यामुळे आहे. दत्त संप्रदाय त्याचे पण माझ्यावरती सगळे संस्कार हे घडलेले आहेत. तेव्हा पुन्हा एकदा आपण सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि झलक जी आहे ती नंतर आपल्याला समोर सादर करेल. धन्यवाद. आणि सगळ्यात शेवटी मगाशी म्हटलं होतं थांबला तो संपला त्यामुळे थांबू नका डगमगू नका पुढे जात राहा. इम्तियान चित्रपटामध्ये विनोद खानला एक दिलेलं गाणं आहे आणि किशोर कुमारने ते गाणं गेलं त्याच्या 2 ओळी सादर करून मी आपला निरोप घेतो. पुन्हा एकदा सर्वांविषयी कृतज्ञता. रुक जाना नहीं तू कहीं हार के कांटों पे मिलके रहेंगे साए बहार के. रुक जाना नहीं तू कहीं हार के कांटों पे मिलके रहेंगे साए बहार के. ओ राही 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 ओ राही. रुक जाना नहीं तू कहीं हार के कांटों पे मिलके रहेंगे साए बहार के. ओ राही ओ राही ओ राही ओ राही.